आषाढी यात्रा 11 दिवसावर आली असताना पंढरपूरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। उजनी धरणातून सोडलेलं पाणी चंद्रभागा नदीमध्ये पोहोचलं असून चंद्रभागा नदीमधील मंदिरांना पाण्यानं वेढा घातला। पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला असल्यानं उजनी धरणातून 35,000 क्युसेक तर वीर धरणातून 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पाहूयात। पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे। पुणे जिल्ह्यातून सोलापूरच्या उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येत आहे। त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 35,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे, तर वीर धरणामधून 15,000 क्युसेक्स पाणी नीरा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे। आणि त्या नीरा नदीचं पाणी भीमा नदीमध्ये मिसळत असल्याने या ठिकाणी आपण बघू शकताय पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे। चंद्रभागा नदीमधील सर्व मंदिरे पाण्याखाली गेलेली आहेत। आषाढीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र कुठेतरी चंद्रभागा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पाणी पातळीत वाढ झाल्याने भाविकांना आता घाटावर स्नान करावं लागत आहे। एकंदरीतच सध्या पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदी ही 25,000 क्युसेक्स वेगाने वाहत आहे, तर 50,000 क्युसेक्स पाणी आणखीन येणं बाकी असल्याने कुठेतरी आषाढी यात्रेवर महापुराचं सावट पुन्हा एकदा घोंगावू लागलेलं आहे। नदीपात्रात भाविक उतरल्यास त्यांच्या रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी लाईफ गार्ड, लाईफ बोट देखील नगरपालिकेच्या वतीने सज्ज ठेवण्यात आलेली आहे। प्रत्येकाला लाईफ जॅकेट या ठिकाणी प्रशासनाने देण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केल्या होत्या। त्यानुसार होडी चालकांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व सूचना दिलेल्या आहेत। परवा दिवशी 6 भाविक पाण्यामध्ये बुडत होते, त्यांना वाचवण्यात या रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे। आणि आता देखील आवाहन केलं जाते की भाविकांनी पाण्यामध्ये उतरू नये, स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन करत ही रेस्क्यू बोट चंद्रभागा नदीमध्ये परिक्रमा करताना आपल्याला दिसत आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।